दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद नाशिक आणि मुंबईमध्ये उमटले। यावेळेला माधव भंडारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सुद्धा करण्यात आलं। संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गिरगावमध्ये निदर्शनं केली आणि मनोगतचे अंक जाळले। तसंच माधव भंडारी यांना शोले सिनेमातील सांभा तर रमेश शहांना गब्बर सिंगच्या भूमिकेमध्ये दाखवणारे पोस्टर फडकवत शिवसेनेनं आंदोलन केलं आणि यावेळेला आंदोलनकर्त्या शिवसैनिकांशी बातचीत केलेली आहे। आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल माधव भंडारेंनी ज्या पद्धतीने टीका केली आणि या टीकेच्या पडसाद आपण पाहू शकता कशा पद्धतीने भर चौकात उमटले। काय नेमकी आपल्याला शिवसेनेला नेमकं काय भूमिका मांडायची आहे माधव भंडारींच्या चितवणीकर माधव भंडारी ज्या प्रकारचं वक्तव्य करता आहेत हे त्यांना शोभत तर नाही, त्यांना त्यांच्या पक्षात देखील किंमत नाही। परंतु भाजपला आमचा इशारा आहे की अशा प्रकारचं जर बेजबाबदार वक्तव्य आणि पक्षप्रमुखांच्या विरोधात तुम्ही कराल तर तुमच्या त्या कुठल्या विधान करणाऱ्या रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही। आज आंदोलन फक्त कोणाविरोधात होतं? माधव भंडारींच्या विरोधात होतं की भाजपच्या? माधव भंडारी कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत। भाजप आणि त्याला नेहमीच इशारा त्यांना आता देऊन टाकण्यात यावा की माधव भंडारीने अशा प्रकारचं वक्तव्य करू नये आणि जर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी पुढे करत राहिला तर त्याला आम्ही सोडणार नाही। खरं म्हणजे माधव भंडारींची अशी अवस्था आहे की गेला माधव कुणीकडे अशा प्रकारची अवस्था आहे। बघा, यापुढे शिवसेना पक्षप्रमुखांवर अशा प्रकारचे जर आरोप केले तर ते आम्ही सहन करणार नाही आणि भाजपच्या एकाही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, हा इशारा आहे आमचा। हा इशारा शिवसेनेचा आहे। आपण पाहू शकता कशा पद्धतीने शिवसैनिक त्या आव्हानाला भाजपच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत आणि जर माधव भंडारी किंवा भाजपच्या नेत्यांनी जर उद्धव ठाकरेंवर किंवा शिवसेनेच्या नेत्यांवर अशा पद्धतीने टीका केली तर भाजपच्या एकाही नेत्याला रस्त्यावर उतरून देणार नाही असा इशारा भाजपला शिवसेनेचे हे कार्यकर्ते देत आहेत, शिवसैनिक देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।